मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुमटा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाचे विश्वावसु नाम संवत्सराचे एक महारथोत्सवाचे शुभ संदर्भारी तशीची एक भव्य दिव्य नूतन निर्मित जलतसले रामदेव वीर विठ्ठलाले एक देव मंदिर तशीच आमगेले 18वे परंपरेचे 18वे स्वामी श्रीमद पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामेले नावारी स्थापन जलतसले हे पूर्णप्रज्ञ सभागृहांतू हे प्रप्रथम आमगेल हांगा सभा कार्यक्रम चलत असा। आयलो कुडेन मस्त बरे दिसले हांगाचे हे एक नवीकरण कार्य कित्याक की म्हळ्यार इतले दिवसू हाजे पयलेही तुमकां गोत आसा हांगा कशी देवा पुजानी करताना ना जाल्यार मस्त एक कॉर्नराक आशिल्ले, किंतु आतां मध्य भागांतूची रामदेव वीर विठ्ठलाक स्थापन करून घेवन सर्व लोकांक एकपंता रामदेव वीर विठ्ठलाला पूजा पळोवंक तशें अवकाश हांगाचे कुमटा जनांक अवकाश मेळ्ळे। ते नैशीची हे एक सभागृहाचे एक मस्त विस्तार जाले। पयलीं एक सान आशिल्ली, किंतु आतां रुंदाय चड कावन घेवन एक नवीन स्वामेल नावारीची आनी एक सभागृह जावं तशी एक देवान अनुग्रह केले। हांगाचे कुमटाचे आडळीत मंडळी गांवचे जनान एक बरे सहकार दिवन घेवन हे दोन्ही कार्य केले बद्दल ह्या संदर्भारी प्रप्रथम पहिले आमी संतोष व्यक्त करता। म्हळ्यार आयले कुडेन खरेची आमकां देवाकूड आनी पळोवन आमगेल्या पर्तगाळी मठाची एक उडगास येवं तशी तुमी केल्ले। दुसऱ्याचे कसन की म्हळ्यार आतां सांगले की देवस्थानाक रथोत्सव तशीची आयच्या दिवसाक देवालयाची नावारी स्तुती कसन आसा ते स्वामेल आसतना अनावरणांनी केल्लो आसा। किंतु आमगेले जीवमानांत वैकी हे आयचे दिवस अत्यंत म्हत्वाचे दिवस आसा। जगताक आयचे दिवस गणेश जयंती म्हणून प्रख्यात आसा। आयचे दिवस माघ शुद्ध चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून जगांतू प्रख्यात आसा। ह्याचीची गणेश जयंती दिवसाक ह्याची तिथीक माघ शुद्ध चतुर्थी गणेश जयंती दिवसाक 12 वर्सां पयले 2014 प्रप्रथम पंता पर्तगाळी मठांतुल्यान स्वाम्या कडच्यान आमकां एक निदर्शन आयलें की आमगेल नावारी रामदेवान प्रसाद दिल्लो आसा म्हूण घेवन शिष्य जावचे कितें तरी प्रसाद जाल्ला म्हूण घेवन आमकां प्रप्रथम कळिल्लो तसले दिवस म्हळ्यार ते माघ शुद्ध चतुर्थी दिवसाकची गणेश जयंती दिवसाकची सांजे टायमारी आमकां विशय कळून आयिल्लो की आमगेल नावारी देवान मुखाविले उत्तराधिकारी म्हणून घेवन आमकां प्रसाद दिल्लो आसा म्हणून घेवन त्या दिवसाक आमकां कळ्ळें। तदनंतर कडेन मे म्हयन्याक 2014 मे म्हयन्यांत कडेन आमी प्रवेश घेतिल्ले, किंतु त्या दिवस आमगेले जीवमानाचे टर्निंग पॉयंट कसन आसा ते जालील तसल दिवसूची आजी माघ शुद्ध चतुर्थी त्याची दिवसाक आमी आजी कुमटा प्रवेश करता आसा। म्हळ्यार कित्याक म्हळ्यार आमी केन्नाही ते विसरचेक जायना, कित्याक की म्हळ्यार आमगेले जीवमानाचे फुल्ल कसन आशिल्ले ते हे दिवसांतूची आशिल्ले। कित्याक म्हळ्यार फेब्रुवारी म्हयन्यांतू आशिल्ले तेन्ना 2 आशिल्ले, एक एग्जाम बरोवका एक पर्तगाळी वचका। आतां एग्जाम बरोवन पर्तगाळी वचका की एग्जाम सोडून पर्तगाळी वचका की म्हणून एक विचार एग्जामय बरेल ना डायरेक्ट आमी पर्तगाळीक प्रवेश केले। कित्याक म्हळ्यार तांगेले डेट्स आनी आमगेले स्वाम्यान काडिल्लो मुहूर्त दोनी तेन्नाची येता आशिल्ले, एक त्या बरोवका एक पर्तगाळी मठाक वचका आशिल्ले। सो त्या निमित्तान आयचे दिवस हे तुमकां कशी रथोत्सव अत्यंत म्हत्वाचे दिवस
तशी आमकांय हे एक गणेश जयंती दिवस आमगेले जीवमानाचे श्री गणेश जालील तसले दिवस म्हळ्यार त्या न्हंयशीची कुमटांतू ಕೆಲವು ಕಡೆ ಹುಟ್ಟು ಕಡೆ ರಥೋತ್ಸವನ ಕೆಲವು गावांतू रथोत्सव होडू ಕೆಲವು गावांतू रथोत्सव होडू बाकीचे वनभोजन की हे की तांगेले हाजी प्रमाणे करतात किंतु ಕೆಲವು ಕಡೆ खंय रथोत्सव ना तांक वनभोजन होड तांणी 2 दिवस उत्सव करताची ना जाल्यार डिंगिरी तांणी देवाक घेवन वचे ना जाल्यार नौका विहारोत्सव करचे तांगेल गांवांत रथोत्सव ना तांगेल गांवांक वनभोजनची होड जावन घेवन वता वनभोजनोत्सव होड जाता ಕೆಲವು गांवांतू वनभोजनाचे चड हे ना थंय रथोत्सवची होड मेन उत्सव म्हळ्यार महारथोत्सवची किंतु कुमटा तसले गांवांतू हांगा रथोत्सव वयकेची होड रितीर जाता वनभोजन वयकेची होड रितीर जाता हांगा म्हालगड स्वामेले आदेशानुसार तशीची सर्व ही पेंटेज जनान स्वामेलेगी विनंती केलतना स्वाम्यान हांगा कुमटा चातुर्मासाक आशिल्तना ते प्रस्ताव आयलो आनी प्रस्ताव्या नंतर सर्व ही 5 देव वट्टू मेळून घेवन हांगा एक कडेन वचून घेवन थंयची वनभोजन करचें तसले एक हे जालें प्रस्ताव आयलो स्वाम्यान ताका अनुमती दिले त्या दिवसा तुलेन वनभोजन आनी एक रथोत्सव हे कुमटाचे एक अत्यंत 2 महत्वाचे उत्सव हांगा घडत आसा हे महारथोत्सव वर्षाक येता उरता वर्षा एक पंत येवचे महारथोत्सव हांगा माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमी दिवसाक हांगा रथोत्सव जाता त्या न्हंयशीची रथसप्तमी दिवसू अनेक आमगेले हे करावळी भागांतू अनेक कडे रथोत्सव जाता आमगेले वेंकटापुरांत वयकेची रथोत्सव आसा आमकां सो अशी अनेक कडे रथोत्सव जाता किंतु खरें सांगता की म्हळ्यार दिवसाची रथोत्सव करचेक जाता वर्षा एक पंत न्ही वर्षा एक पंत गांवची जाले गांवच्या देवाक गांवच्या मुख्य देवाक रथार चोवन घेवन रथोत्सव करचे जाले जर तुमी मन केलें म्हळ्यार दिवसाची रथोत्सव करचे जाता ते कशी की म्हळ्यार तुमगेलें शरीर म्हणलेची एक रथ जावन घेवन आसा आनी तुमगेल्या मनांतूची तुमी देवाक एक स्थान दिवन घेवन तुमी जर प्रदक्षिण काडलो म्हळ्यार हेचीची दिवसा रथोत्सव जाता म्हूण घेवन सांगिल्लो आसा सो तुमी एक वर्ष राबका म्हूण ना हे हांगाचे गलगल चंदाई हे ते उठ जाले किंतु खरें सांगता जाल्यार आमगेले हांतू शास्त्रांत सांगतना हे शरीराची एक रथ आसा हे हृदय म्हणल्या हांतूची मन हांतूची देवाक स्थापन करून घेवन तुमी चमकून गेले म्हळ्यार त्याचीच एक रथोत्सव म्हणून घेता म्हणून सांगिल्लें आसा त्या न्हंयशीची रथस्थम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते पदे पदे अश्वमेधस्य फलमावाप्नोति मानवः म्हणून सांगिल्लें आसा रथस्थ चक्रिणम दृष्ट्वा रथारी विराजमान जावन आशिल्ले तसले देवाल जर दर्शन केल्यार पुनः पुनः ताका जन्म प्राप्त जायना म्हणून सांगिल्लें आसा पुनः पुनः जन्म म्हळ्यार लोकांक दिसता मनुष्य जन्म वापस वापस मेळ्यार बरें म्हूण किंतु कोणेही अपेक्षा करना कोणेही अपेक्षा कसान की म्हळ्यार एक बरेची मोक्ष प्राप्त जावो म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार पुनः ताणें ताका जन्म मरण हे व्याधी हे त्यांनी ना मोक्ष म्हळ्यार डायरेक्ट देवाले लागींची म्हळ्यार सायुज्य सामिप्य सारुप्य सालोक्य म्हणून घेवन अशी 4 रितीन विंगड केल्लो आसा मोक्षांत वैकेची सो अशी तांतू हे 4 हंतू खंयचे तरी एक आमगेले योग्यतानुसार आमकां ते मोक्ष प्राप्ती म्हळ्यार देवाल स्थानांतूची आमकां थंय नित्य देवाल सेव करता तसले अवकाश मेळटा तसले वैकुंठ लोक प्राप्ती जावका म्हणून घेवन आमी सर्व लोक हे करताची पदे पदे म्हाका वापस मनुष्य जन्म जावका म्हणून कोणाय अपेक्षा करना कित्याक की म्हळ्यार वापस जनन आसा वापस तितलें मरण आसा आनी त्या जनन आनी मरणा मध्य मस्तितले सुख दुख्ख हे ते वैरी तगू जावचें आसा सुखान उरल्यार प्रॉब्लम ना कश्ट आयलो म्हळ्यार ताका एकदां दिसता नाकरें हें जिवन म्हणून दिसता आनी कोण सुखान आसा
आरोग्यांत कसं नाही तरी समस्या जाल म्हळ्यार री ते पळोवनच पळय कसं नाही तरी एक जावन बेड रिडन जाल म्हळ्यार हे एक नाका हांग तुला मुक्ती दी रे म्हूण घेवन अशें हें करतात. म्हळ्यार कोणेही हे मनुष्य जन्म कोणेही अपेक्षा करनाची. सो कसं नाही असल्यार आमी मोक्षाची आमी देवा लेगी प्रार्थना करतात. सो त्या उठूची जावका जाल्यार तसले कर्माचरण आमी करका. तांत एक कर्माचरण म्हळ्यार हें की रथस्थम चक्रिणम दृश्टवा पुनर्जन्म न विद्यते. आमकां वापस पुनर्जन्म म्हणल्यार आमकां प्राप्त जायना म्हणून गे न्हू इतलें सांगिल्लें आसता. त्यातकून रथार बशिल्ले तसले देवाल दर्शन घेवका. त्यातकून न्ही आमगे लोक रथोत्सवाक कळ्ळ म्हळ कुडेनच पळय तो बेंगलुरू रो ना आनी खंयचेय गांवांत रो खंयचेय मुल्यान तूं रो कुमटा रथोत्सव म्हळ्यार ते उठू सोण घेवन तो हांगा येता कशें की म्हळ्यार आमगेल म्हालगड्यान हे परिपाट घालन घेवन दिल्ले निमित्तान आज आमगेल चेडूं हे रथोत्सवाक येवन गे न्हू हे कार्यक्रम करता आसाचे. पयले लोक भायर वचचे नाशिल्ले, लोक गांवांतूय उरता आशिल्ले. किंतु आज ही कुमटा रथोत्सवाक गांवचे लोक तरी जाले गांवचे भायर लोक येवन घेवन वयकेची हाजे चंदाय पळोवन घेवन वता आशिल्ले निमित्तान हे देवस्थानाचे वैभव हे देवाल किर्ती कितलेक अभिवृद्धी जाल्या म्हूण गे न्हू तुमी सर्व लोकांन हे एक रथोत्सवा निमित्तान पळोवचेक मेळटा. ते न्हयशीची मस्त कडेन रथोत्सव जाता. आमगेल म्हालगड स्वामी कोणकी एकल्यान विचारलें इंदिरा कांतीर स्वाम्याल कालांत कित्याक की म्हळ्यार रथोत्सव म्हळ्यार तितले सुलभ ना. रथ बांदका तितलेची ताका श्रिंगार करका ताका पताक्यांनी बांदका आगमोक्त विधी विधानान बली दिवका होम हवन इत्यादीक मस्तितलं कार्य आसा. कोणकी हरशीं विचारलें स्वाम्याक इंदिरा कांतीर स्वाम्याक की इतल्यांनी कसलेक हें करका कसं न्हय कितें म्हूण घेवन रथारी कसं आसा म्हत्व तुमी थंय देवा पूज करताचे हांग करता आनी कितें कसलें रथ हें तें म्हूण. तेन्ना स्वाम्यान सांगलें आमकां ते रथारी देवाक बसकार सुनू एक 16 दळ षोडशोपचार पूज करून घेवन देवाक एक संतृप्त जावका म्हणले एक उद्देशान आमी हे तितले हाका आमी हे रथ करताचे रथोत्सव करताचे म्हणून घेवन एक भावूक रितीरी स्वाम्यान सांगिल्लें म्हणून घेवन आमगेले म्हालगड स्वामी केन्ना सांगता आशिल्ले. कित्याक म्हळ्यार मस्त खर्च येता रथोत्सव करचे म्हळ्यार सुलभ न्ही. खाण जेवण की वैदीक की हे ते मस्तितले विशय उरता. सो तेन्ना आसतना इतल्यानी रथोत्सव करकावे म्हणले एक संदर्भ आयलो तेन्ना आमगेले इंदिरा कांतीर्थ स्वाम्यान सांगिल्लें आमकां कसाने न्ही किंतु त्या रथार बसून एक 16 दळ देवाक घालन घेवन देवाक एक संतृप्त करचे आमगेले एक मनान आमी हे करताची म्हूण घेवन स्वाम्यान सांगलें. आज वयकेची पर्तगाळी मठांतू रामनवमी दिवसाक स्वामी भिक्षा सेवना. त्या दिवस स्वामी भिक्षा आसा स्वाम्याक त्या दिवस भिक्षा आसल्यार वयकेची कोणेही लोकां कडच्यान त्या दिवस भिक्षा सेवना. त्या दिवस आवक ना. त्या दिवस मठाक कितलो जम जाले त्या बद्दल ना. त्या दिवस मठा तुल्यान खर्च करका म्हणून घेवन एक नियम घालून दवरला. म्हळ्यार रथोत्सवाक खर्च करका म्हणून घेवन एक नियम आसा. त्यातकून त्या दिवसाक खंयचेय रितीरी सेवा पावती काडची की हें करची की स्वाम्याक भिक्षा घालचे त्या दिवस ना. भिक्षा आसल्यार वयकेची भिक्षा सेवा त्या दिवस घेनाची. कित्याक की म्हळ्यार त्या दिवस आवक ना इनकम पळोवचें ना. स्वाम्यान हें सांगचें आशिल्लें त्या दिवस रामनवमी दिवसाक इनकम पळोवच ना खाली एक्सपेंडिचर करचें म्हणून घेवन सांगता आशिल्लें. म्हळ्यार इतलें काम गेलें इंदिरा कांतीर्थ स्वाम्याक एक देवा बद्दल आशिल्लो तसले एक श्रद्धा एक उत्सव करका म्हणटा तसले एक श्रद्धा पळोवचेक मेळटा. म्हळ्यार इतलेक स्वाम्यान भावूक रितीरी रथोत्सवा बद्दल सांगिल्लें. तातूंत खंय एक रथोत्सव येता तेन्ना ऑटोमॅटिकली आमकां इंदिरा कांत तीर्थ स्वाम्याले हे एक उडगास येता. सो त्या निमित्तान खंय रथोत्सवाक गेल्यार ऑटोमॅटिकली आमगेले परंपरेचे एक स्वामेल एक उडगास येता न्ही म्हणले एक संतोष आमगेले मनाक वयके जावचो तसले एक संदर्भ निर्माण जावन बशिल्लो आसा. त्या नैशीची आयच्या दिवसाक गरुडारोहण जावन गेलो बलिप्रधान इत्यादीक सर्व ही कार्यक्रम आत पर्यंत घडले आनी मुखाविले एक 7 दिवस आमगेले हांगा वास्तव्य हांगा घडतलेची. औंदू वर्स दोनी लागीं आशिल्ले हेरवटा वयकेचे आमकां लागीं एक हायवेचे हे दिकान आसा आनी हायवेचे त्या दिकान आसा. सो खाली थोडे क्रॉस करून आयले री आमगेले कुमटा शहरा येवन पावताची. एक हरिपूर एक कुंभापूर
दोन्ही गावाक स्वाम्याला ಒಂದು वर्ष कार्यक्रमांत स्वाम्याला उपस्थिती मेळचदशी जल्लसा त्या नहिशीची आयचे नूतनीकृत पूर्णप्रज्ञ सभागृह स्वाम्याला वास्तव्याचेही नवीकृत जल्लसा रामदेव वीर विठ्ठलानं बशीत असल्या जागो तेही नवीकृत जल्लसा एक नवीन वातावरणांतूची आम्ही आईल तसले एक पळोवच्याक मस्त संतोष जाले मुकावेल दिवसांतू संपूर्ण हे कार्यक्रमांत आम्ही हांग उपस्थिती उरताले सर्वही लोकांना गांवच्या लोकांनी हे रथोत्सवांतूही सहभाग जावचे तशी रामदेव वीर विठ्ठलाले सेवेंत वैकेची तुम्ही सर्व लोकांना उपस्थिती उरका म्हणून ह्या संदर्भारी आम्ही सांगत चढ आम्ही विस्तार करण्याची मुकाविले धार्मिक कार्यक्रम चलचसा किंतु आईल सर्वही कुमटाचे महाजनांक त्यांनी करतसले उद्योग व्यवसायांतू तांगेले जीवनांतू कुमटा लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानांतू आढळित मंडळी तशीची वैदिक वृंद तांगेले वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडेताची श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री 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 श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडर स्वामी महाराज की. आता स्वाम्याले दिव्य करकमल अंतू सभागृहाचे फलक अनावरण मागची सायड आसा जातले सर्वान उठू राबून गौरव अर्पण करका म्हणून विनंती.